मराठी पाठ्यपुस्तकातील भाग 2 कविता क्रमांक 5 2 दिवस। कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे। त्यांचा कालखंड आहे 1926 ते 2010। कवीचा परिचय। प्रथयश कवी। ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली। कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात। माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांनी कविता साकारली आहे। आता 2 दिवस या कवितेमध्ये कवीने काय सांगितलेले आहे ते थोडक्यात बघूया। या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे। पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात। कविता वाचन। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे। शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली। भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले। कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले। हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले। दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो। दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो। झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। आता आपण परिच्छेदानुसार कवितेतील ओळींचा अर्थ जो आहे तो पाहूया। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। कवी म्हणतो आहे की माणसाचं जीवन जे आहे ते अगदी अल्प आहे, जणू ते 4 दिवसांचंच आहे असं कवी मानतो। आणि त्याच्यानुसार 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेत, म्हणजेच चांगले जीवन मिळेल याची वाट पाहण्यात गेले आणि राहिलेले 2 दिवस जे आहेत ते दुःखात गेले असं कवीचं मत आहे। जेव्हा कवी त्याच्या जीवनाचा जमाखर्च करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की किती उन्हाळे अजून डोईवर बाकी आहेत। डोईवर म्हणजेच डोक्यावर अजून आपल्याला किती कष्ट जे आहे ते सहन करायचं आहे याचा तो जमाखर्च करत होता। आकाशात त्यानं शेकडो वेळा चंद्र आलेले पाहिले, तारे फुललेले पाहिले। काही रात्री ज्या आहेत त्या त्याने अगदी आनंदात घालवल्या। पण हे सुख जे आहे ते फार कमी काळासाठीच त्याला अनुभवायला मिळालं, कारण भाकरीचा चंद्र जो आहे तो शोधण्यात, म्हणजेच आपली भूक भागविण्यात, भाकरी शोधण्यातच त्याला
आपलं आयुष्य जे आहे ते बर्बाद झाल्यासारखं वाटतं. बर्बाद झाले म्हणजेच वाया गेले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले. प्रत्येक व्यक्तीचे हात जे आहेत ते त्याचे सर्वस्व असतात. पण कवी म्हणतो की त्याचे हात जे आहेत ते मात्र दारिद्र्याकडेच गहाण राहिले होते आणि त्याच्यामुळे त्याला हवे असणारे कार्य तो करू शकला नाही. कधी या हातांनी काही उत्तम कार्य केलं, त्याच्यामुळे अभिमानाने जगण्याची, मान उंच करण्याची त्याला संधी मिळाली. सुखाचे काही क्षण त्याला अनुभवता आले. पण गरिबीमुळे, दारिद्र्यामुळे त्याचे हे हात जायबंदी झाल्याचेही त्याला जाणवले. म्हणजेच ते कलम झाल्यासारखे त्याला वाटले आणि त्याच्यामुळे त्याची स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाही. जीवन जगताना जे अश्रू डोळ्यातून ओघळले ते त्याने प्रत्येक वेळेस वाळविले नाहीत. ते पुसून नवीन उभारीने तो पुन्हा कार्यरत झाला. पण आयुष्यामध्ये असेही काही क्षण आले की त्यावेळेस हे अश्रू जे आहेत ते त्याच्या मित्रासारखे मित्र होऊन त्याच्या मदतीस धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला. म्हणजेच या ठिकाणी कवी म्हणतो आहे की मी स्वतःचा विचार न करता प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचाच विचार करत राहिलो. जगाचा, समाजातील माणसांचा विचार केला. त्यांची सुखदुःखे आपली मानली. मी जगमय झालो. दुःख कसे झेलावे, कसे तोलावे, कसे सहन करावे नि धीर धरून पुन्हा कसे जगावे हे मी अनुभवाच्या शाळेत शिकलो. कारखान्याच्या झोतभट्टीत जसे पोलाद शेकते तसे त्याचे आयुष्य जीवनातील बऱ्या वाईट प्रसंगांच्या आगीतून शेकून निघाले असे त्याचे मत आहे. आणि अशा प्रकारे त्याचं जे 4 दिवसांचं अल्पायुष्य होतं त्यातील 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात आणि 2 दिवस दुःखात गेल्याचं मत कवी आपल्यासमोर मांडत आहे. या कवितेत कवीने थोडक्यात कामगारांच्या जीवनातील सुखदुःखे जी आहेत ती आपल्यासमोर मांडली आहेत. आयुष्यभर ते आपलं पोट भरण्याच्या मागेच कार्यरत असतात. इथे शब्दार्थ आहेत काही. बर्बाद होणे. बर्बाद होणे म्हणजेच वाया जाणे. हरघडी. हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी. शेकणे. शेकणे म्हणजे तापणे. डोईवर. डोईवर म्हणजे डोक्यावर. शेकडो म्हणजे 100 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त. सर्वस्व म्हणजे सर्व काही. दुनिया. दुनिया म्हणजेच जग. समानार्थी शब्द आहे त्याच्यासाठी. आता आपण या पाठाचा जो स्वाध्याय आहे तोही पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तो आहे कृती पूर्ण करा. त्याच्यामधला अ प्रश्न जो आहे तो आहे रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत. या आशयाची कवितेतील ओळ शोधा. आणि ही ओळ जी आहे ती आहे भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. ही कवितेची ओळ उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे आ. कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा. परिच्छेद नंबर 3 मध्ये ही ओळ आहे. ती ओळ दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो. प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तरे लिहा. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. उत्तर आहे हात. आ प्रश्न, कवीचा जवळचा मित्र. उत्तर आहे अश्रू. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ, माना उंचावलेले हात. याचं उत्तर आहे कार्य करण्याचे हात हे प्रतीक आहे. ते जरी दारिद्र्याकडे गहाण पडलेले असले तरी कधी कधी आपल्याला आपली मान उंच करता येईल अशा प्रकारे अभिमानास्पद कार्य जे आहे ते आपल्या हातातून घडत असते. त्यालाच म्हटलेले आहे माना उंचावलेले हात. दुसरा प्रश्न आहे कलम केलेले हात. हातांनीच आपण कष्ट करतो किंवा आपले हात हेच आपले सर्वस्व असतात. अभिमानाने उंचावलेले हात म्हणजेच चांगले कार्य करणारे हात जे आहेत तेच कधी कधी वेळेमुळे परिस्थितीमुळे कोणाकडून तरी बंदिस्त होतात किंवा जायबंदी होतात किंवा त्याला कलम केले जातात असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या हातांचा वापर जो आहे तो आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला करता येत नाही. प्रश्न क्रमांक 3 आहे दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. हात आपलेच असतात पण त्याचा वापर कसा करावा हे जेव्हा समोरचा व्यक्ती ठरवतो किंवा समोरचा घटक ठरवतो. कारण इथे जो कामगार आहे तो दारिद्र्याने पीडित आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे स्वतःचे हात असून सुद्धा स्वतःचे कर्तृत्व जगाला दाखवण्यासाठी तो त्यांचा वापर जो आहे तो प्रत्येक वेळेस करू शकत नाही. आपले पोट भरणे किंवा उदरनिर्वाह करणे यासाठीच फक्त तो या हातांचा वापर जो आहे तो करत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे ज्याच्यामध्ये काव्य सौंदर्य म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट प्रश्न जो आहे तो आहे खालील ओळींचे रसग्रहण करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की 2020 पासून प्रश्नपत्रिका जी आहे बोर्डाची आपली त्याचं स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल जो आहे तो झालेला आहे आणि त्यानुसार ओळींचे रसग्रहण करा हा प्रश्न जो आहे तो त्याच्यातून काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहिण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामधला आ प्रश्न आहे दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे म्हणजेच दुःखाशी मुकाबला करत असताना किंवा दारिद्र्य सहन करत असताना बऱ्याच वेळा कामगारांना खूप साऱ्या अडचणी ज्या आहेत त्या येतात. सदैव त्यांच्या वाट्याला दुःख जे आहे ते आलेलं असतं. सतत त्यांना अश्रू जे आहेत ते गाळावे लागतात. पण या परिस्थितीत ती स्वतःला सावरतात. त्याच्यातूनही उभारी धरून ते पुन्हा नव्याने जीवन जे आहे ते कसं जगावं हे शिकतात. आणि याचं जर आपल्याला उदाहरण घेता आलं तर सध्याच आपण जे लॉकडाऊन आहे किंवा कोविड-19मुळे जी आता सगळ्याच मानवतेची जी अवस्था झालेली आहे हे आपल्याला उदाहरण म्हणून इथे घेता येणार आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला हे उत्तर जे आहे ते लिहायचं आहे कारण उत्तर तुम्हाला तुमच्या शब्दात स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर ई कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. कष्टकरी जे आहेत ते नेहमीच कष्ट करत असतात. सतत त्यांना दारिद्र्याशी मुकाबला जो आहे तो करावा लागतो. सुख जे आहे ते फार कमी प्रमाणात त्यांच्या वाट्याला येतं आणि सतत दुःखमय जीवन जे आहे तेच ते जगत असतात आणि भाकरीची भूक जी आहे ती भागवण्यासाठीच ते सतत विचारमग्न असतात. हात त्यांचे असूनसुद्धा त्याचा वापर त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे करता येत नाही.
त्याच्यावर दुसऱ्याच कोणाचा तरी अधिकार असतो किंवा कधी कधी ते परिस्थितीने जखडलेले असतात. ती स्वतःचा विचार कधीही करत नाही, जगाचाच विचार करतात. स्वतःचं दुःख कसं सहन करायचं आणि पुन्हा नव्याने कसं जगायचं हेही ते या अनुभवाच्या शाळेतूनच शिकतात. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. जीवन सत्य इथे आपलं म्हणता येईल की कामगारांचं जीवन जे आहे ते कष्टमय आहे. त्यांना सतत उदरनिर्वाह कसा होईल किंवा आपलं पोट कसं भरेल या विवंचनेतच राहावं लागतं आणि त्यामुळे जे अल्प आयुष्य आपलं आहे 4 दिवसांचं, त्यातील त्यांचे 2 दिवस जे आहेत ते कधीतरी सुखाचे क्षण मिळतील या प्रतीक्षेत ते व्यतीत करतात आणि राहिलेले त्यांचे 2 दिवस जे आहेत ते काय होतात, दुःखात जातात. भाकरी किंवा भूक जी आहे ती भागवण्यामध्येच त्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे ते संपलेलं असतं आणि जगाच्या या शाळेतच ते नव्याने कसं जगायचं, दुःख कसं पेलायचं आणि कसं उभं राहायचं तेच ते शिकत असतात. धन्यवाद.